महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या 17 अटी। काँग्रेस आदिवासी समाजाचं आरक्षण मुस्लिमांना देणार, अमित शहांचा घणाघात। निवडणुकांच्या नावाखाली काँग्रेसकडून वसुली सुरू। अकोल्यामधल्या सभेमधून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, तर मतांचं विभाजन करून काँग्रेस जाती-जातीमध्ये वाद लावतंय, मोदींचा आरोप। महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी, देवेंद्र फडणवीसांची घोषणा। तर महाविकास आघाडीचं सरकार पाडलं नसतं तर पुन्हा कर्जमाफी दिलीच असती, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। विक्रोळी मतदारसंघावरून राज ठाकरेंची संजय राऊतांवरती घणाघाती टीका। सकाळच्या पत्रकार परिषदेवरून हल्लाबोल, तर भाजपच्या नादाला लागलेल्यांवरती काय बोलणार असं म्हणत राऊतांचा पलटवार। 2012 मध्ये आपल्या एन्काउंटरचा डाव होता, सदाभाऊ खोतांचा माझा कट्ट्यावरती गौप्यस्फोट। शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असं म्हणत अजित पवारांना सोबत घेण्याचं केलं समर्थन। यावेळी आपण सत्तेत असू आणि मंत्री असू, एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा विश्वास। म्हणाले शरद पवार आणि उद्धव ठाकरे घरी येऊन विनंती करतील, एबीपी माझाला विशेष मुलाखत। आदित्य ठाकरेंची वरळीमध्ये प्रचार रॅली, शिवसेना कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह। आदित्य ठाकरेंकडून मतदारांच्या गाठी भेटी। 1990 ते 2000 पर्यंत देशामध्ये झालेल्या स्फोटांचं शरद पवार आणि दाऊद कनेक्शन तपासावं, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप। पवार आणि दाऊदच्या भेटीचा शोध घेण्याचीही केली मागणी। विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबई ठाण्यात गुंडांचा वापर सुरू, संजय राऊतांचा आरोप। गुंडांना संरक्षण देण्याच्या वर्षावरून सूचना, राऊतांचा दावा। पोर्शे अपघात प्रकरणावरून सुप्रिया सुळेंच्या दाव्याला सुनील टिंगरे यांचं प्रत्युत्तर। शरद पवारांना नाही तर महाविकास आघाडीला नोटीस पाठवल्याचा टिंगरेंचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।